काय वाचायला मिळेल या पुस्तकामध्ये मला? ही एका गरीब डॉक्टरांची गोष्ट आहे. हं. जो स्वतः खूप गरिबीतनं शिकलाय, ज्याच्या पायात चप्पल नाहीये, ज्याला एक शर्टच आहे, एमबीबीएस सारखं मिरज मेडिकलला शिक्षण घेतोय, पण अतिशय गरीब पण प्रचंड हुशार. ध्यास घेतलेला मुलगा आहे. ज्यानं लहानपणीच एक ध्यास घेतलाय, की स्वतः गरीब असल्यामुळे त्याला माहित आहे, की गरिबांना सेवा मिळत नाहीत वैद्यकीय. तर अशा सेवा खेड्यात तर अजिबातच नसतात. शहरात ॲटलीस्ट मिळतात तरी बऱ्यापैकी सुविधा असतात. पण खेड्यात खूपच दुर्गम भागात तर खूप वाईट अवस्था आहे आरोग्य विषयाची. तर त्यांनी ध्यास घेतला होता, की आपण एखाद्या खेड्यात जाऊन जेव्हा मी एमबीबीएस डॉक्टर होईल 4थीत असताना आणि त्यांनी त्याप्रमाणेच एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आणि खेड्यात जाऊन सरकारी नोकरी पत्करली. कारण त्यांना प्रॅक्टिस करण्यात किंवा पैसे कमवण्यात कधीच इंटरेस्ट नव्हता. तर जनसेवा, लोकसेवा जेवढी करता येईल त्याचं ते हॉबी होती, की मला लोकांचं आरोग्याचं बद्दल खूप काम करायचंय आणि त्याप्रमाणे त्यांनी जवळ-जवळ 26 वर्ष ती सेवा पुरवली वाह! कोकणासारख्या दुर्गम भागात. बरं. आणि त्यांना गरीबाचं डॉक्टर म्हटलं गेलं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात. गरिबांचा डॉक्टर. डॉक्टर. बर. हां. कारण ते 24 तासनं त्यांना अ, एवढी आवड होती ना, म्हणजे त्यांना घर, संसार, मुलं ह्यात फार कमी इंटरेस्ट पण पेशंट त्यांना सुविधा मिळवण्यासाठी, देण्यासाठी जी धडपड असते एक डॉक्टर खरं तर कधी स्वतः जीप चालवत एखादा पेशंट घेऊन पुढच्या ट्रीटमेंटसाठी म्हणजे एखादा सिरियस पेशंट असला, हो. तर ते स्वतः जीप शिकले बर. पेशंटला पुढे पाठवण्यासाठी. बर. कारण बर. कधी-कधी ड्रायव्हर नसायचा. बरोबर. तर मग पेशंट पुढे पाठवायचा तर गरीब लोकांना रिक्षा परवडायची नाहीये, नाही का? हं. मग तो पेशंट रत्नागिरीला किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकत नसायचा. हं. तर स्वतः त्या डॉक्टरनं जीप शिकली आणि स्वतः असे अनेक पेशंट पुढं स्वतः घेऊन गेले म्हणजे. बर. इतकी ती जनसेवा असं ते जे खऱ्या डॉक्टरनी करायला पाहिजे पाहिजे ते या डॉक्टरनी केलं. केलंय. बर. म्हणूनच त्यांना देव किंवा गरिबाचा डॉक्टर म्हणून बरोबर. बरोबर. संबोधलं जातं. बरोबर. 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 पण काळाने घात घातला आणि डॉक्टर साहेब एका आजारातनं बाहेर नाही आलू शकत. बाहेर येऊ शकले नाहीत. त्याबद्दल जरा काही सांगू शकाल? ऍक्च्युली ना पॅन्क्रियाजवर छोटीशी गाठ होती आणि 2-3 डॉक्टरांचा सल्ला घेतला. दोघांनी सांगितलं करू नका ऑपरेशन. पण ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ही त्यांची ट्रीटमेंट घेतली, तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करणं खूप जरुरीचं आहे. जर नाही केलं तर तुमचा पेशंट वाचणार नाहीये. बर. तर म्हणून त्या भीतीपोटी आम्ही म्हटलं की कशाला ना म्हणजे रिस्क घ्या आणि ते ऑपरेशन केलं. पण तिथं ट्रीटमेंटच एका डॉक्टरवर सुद्धा इतकी चुकीची ट्रीटमेंट झाली. मुद्दामून नाही केलं मी म्हणत नाहीये की, हां. पण जेव्हा ऑपरेशन करतात ना तेव्हा प्लॅन ए, बी, सी ठेवायचा असतो. हो. हो. म्हणजे जो डॉक्टर ऑपरेशन बरोबर. करतो तो. बरोबर. पॅन्क्रियाज हाफ काढला गेला आणि तो जोडला गेला नाहीये आतमध्ये. ते हं. जोडत बसले पण जोडला गेला नाही. तेव्हाच बरं. त्यांनी ऑन दी स्पॉट जर डिसिजन घेतलं असतं जेव्हा डॉक्टरने ऑपरेशन केलं, की पॅन्क्रियाज आणि हे जुळत नाही तर पूर्ण पॅन्क्रियाज काढून बरोबर. जी इन्शुलन्स द्यावी लागते ती द्यावी लागली असती फक्त. हं. पण त्यांचा जीव तरी वाचला असता. बरोबर. पण ते हाफ पॅन्क्रियाज काढल्यामुळं चुकीची ट्रीटमेंट झाली. मग पहिलं ऑपरेशन, मग दुसरं ऑपरेशन, मग तिसऱ्यांदा तर आतडच फुटलं. बर. आणि तरी त्यांनी ते सगळं म्हणजे लाईटली घेतलं होतं म्हणजे माझ्या नवऱ्यानं, हं. की ठीक आहे होईल मी बरा. म्हणजे त्यांना इतकी जगण्याची तीव्र इच्छा होती आणि त्या माणसाला इच्छा मरून मागावं लागलं ना, ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे एक बायको म्हणून ते असं सतत मला टोचत राहतं, की मी वाचवू नाही शकले माझ्या नवऱ्याला. तर ती खंत खूप अशी आतमध्ये खोल आहे माझ्या मनामध्ये. हं. असं आरोग्य व्यवस्था आपली इतकी कोसळलेली, डगमगती हे पाहून मला असं वाटलं, की नाही हे पुस्तक आपण लिहिलं पाहिजे हं. आणि सत्यकथा आपण लोकांपुढं मांडली पाहिजे, सांगितलं पाहिजे. हं. म्हणून मग हे पुस्तक मी खरं तर लिहिलं.